Hello friends, let's start with the fifth standard, third topic, the earth and its living world. Okay, it is from part 1 of science. Okay, the earth and its living world. The earth and its living world. What is the topic name? The earth and its living world. If you see in this topic, first of all we will discuss about this diagram. Okay, आपण पाचवी मधल्या परिसर अभ्यासातला तिसरा टॉपिक भाग एक मधला तिसरा टॉपिक द अर्थ अँड इट्स लिव्हिंग वर्ल्ड बघत आहोत. तर टॉपिकच्या सुरुवातीलाच ही डायग्रॅम दिलेली आहे. ती डायग्रॅम आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. बरोबर. त्या डायग्रॅम मध्ये काय बोलले, पहिला हा अर्थचा ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण दाखवलेले आहे. बरोबर. ॲटमॉस्फिअरचा भाग, वातावरणामधले भाग, हवा वगैरे दाखवले आहे याच्यात. नंतर हायड्रोस्फिअर जलावरण, पाण्यामधले विविध गोष्टी दाखवल्या आहेत. आणि लिथोस्फिअर शिलावरण. आणि एकत्रित याला ॲटमॉस्फिअर आणि हायड्रोस्फिअरला बायोस्फिअर मध्ये या दोन्हीला बोललेलं आहे असं. बरोबर. म्हणजे अर्थचे 3 भाग, वातावरण, जलावरण आणि शिलावरण, 3 भाग या डायग्राम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याबद्दल काही प्रश्न विचारलेले आहेत. वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? वेअर डू यू गेट वॉटर फ्रॉम? आपल्याला पाणी कुठून मिळतं? तर त्याला माहिती असेल, पावसाळ्यात पाऊस पडतो. पावसाचं पाणी ही जमिनीत झिरपतं आणि ते जमिनीत झिरपलेलं पाणी आपल्याला विहिरीमार्फत किंवा बोरवेलच्या मार्फत आपल्याला भेटत असते किंवा तलावामध्ये पाणी साठवलं जातं. नद्या नाले यांच्यापासून सुद्धा आपल्याला पाणी मिळत असतं. बरं. दुसरा प्रश्न आहे, वेअर डू यू ले द फाउंडेशन ऑफ बिल्डिंग? आपण जे मोठमोठ्या बिल्डिंग्स बांधतो त्यांचा पाया आपण कुठं करतो? तर ते जमिनीत करताना आपल्याला पाहायला मिळतो. वेअर डू यू ले द फाउंडेशन ऑफ द बिल्डिंग? इन सॉइल, इन लँड. बरोबर. जमिनीवर. व्हॉट नीड डू यू मीट थ्रू ब्रीदिंग? व्हॉट नीड डू यू मीट थ्रू ब्रीथिंग? आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपल्याला कशाची गरज असते? तर ऑक्सिजनची गरज असते. चौथा प्रश्न आहे, वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? बरोबर. फ्रॉम वेअर डज द अर्थ गेट लाईट अँड हीट? आपल्याला सूर्यप्रकाश आणि उष्णता कुठून मिळते? तर सूर्यापासून मिळते. या 4 प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत. बरोबर. पहिली काय केलं आपण, डायग्राम पाहिली. ॲटमॉस्फिअर, वातावरण, जलावरण आणि शिलावरण. बरोबर. हवा ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर जलावरण आणि लिथोस्फिअर. नंतर प्रश्न पाहिले आपण. बरोबर. 4 प्रश्न. आता नेक्स्ट विल सी नेक्स्ट पॅरा. काय म्हटले, ऑन द सरफेस ऑफ द अर्थ वी फाइंड लँड इन सम प्लेसेस अँड वॉटर इन अदर. ज्यावेळेस आपण पृथ्वीवर पाहतो काही ठिकाणी आपल्याला जमीन दिसते तर काही ठिकाणी पाणी असलेलं पाहायला मिळतं. द अर्थ इज सराउंडेड बाय द ॲटमॉस्फिअर. आणि पृथ्वी वातावरणाने सराउंड केलेली आहे किंवा व्यापलेली आहे वातावरणाने. देअर आर लिव्हिंग थिंग्स ऑन लँड, इन वॉटर अँड द एअर. द सन इज द cause of many natural processes on the earth. Water, land and air constitute an envelope of earth, namely the hydrosphere, lithosphere, the atmosphere, the biosphere, in all the other 3 spheres. काय म्हटलेलं आहे की बाबा, आपल्याला पृथ्वीवरती जेव्हा आपण पृथ्वीवरती नजर टाकतो किंवा आपल्या आसपासच्या परिसरामध्ये नजर टाकतो तेव्हा काही ठिकाणी आपल्याला जमीन दिसते तर काही ठिकाणी आपल्याला पाणी दिसलेले पाहायला मिळते.
मग जे सजीव आहेत, जे लिव्हिंग थिंग्स आहेत, ते पाण्यामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. इन लँड, ते इन वॉटर, ऑन लँड जमिनीवर पाहायला मिळतात. तर काही हे हवेमध्ये आपल्याला काही सजीव हे असलेले पाहायला मिळतात. ह्या सगळ्या गोष्टींना, बऱ्याचशा गोष्टींना कारणीभूत असलेल्या नॅचरल प्रोसेस असतात. त्याला कारणीभूत कोण येतं? अर्थवरच्या सगळ्या नॅचरल प्रोसेस आहेत त्याला कारणीभूत असलेला वन ऑफ द कॉज कोण आहे? तर सन आहे. बरोबर. सूर्यामुळे बऱ्याचशा नॅचरल गोष्टी या पृथ्वीवरती घडून आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्या पृथ्वीला पाण्याचं, जमिनीचं आणि हवेचं एक एन्व्हलप तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतं. त्या वेगवेगळ्या प्रकारची नावं दिलेली आहेत. हायड्रोस्फिअर जलावरण, लिथोस्फिअर शिलावरण आणि ॲटमॉस्फिअर वातावरण. आणि ह्या तिघांचा कॉम्बो, त्याला आपण तिघांनी मिळून त्या गोष्टीला आपण काय बोलतो? तर बायोस्फिअर असे म्हणतो. समजलं एवढं? आता वन बाय वन वी विल सी द लिथोस्फिअर अँड हायड्रोस्फिअर. शिलावरण आणि जलावरण आपण इथे एकाने पाहणार आहोत. द अर्थ कस इज हार्ड. आपली जमीन कशी कडक आहे. इट्स मेनली मेड ऑफ रॉक. कशाची बनलेली असते? तर खडकांची बनलेली असते. वी ट्रॅव्हल इन हिली रिजन. वी सी लेयर्स ऑफ सॉइल अँड रॉक अलॉंग रोड कट्स. वी सी ग्रासी एक्सपान्स ऑफ लँड इन सम प्लेसेस अँड ओनली sand in other. The land is covered with the crops in some places and with the forest in other. Sometimes we get to see the deeper layer of soil into which tree roots spread. At other we see the rocks split apart. काय म्हटलेलं आहे की बाबा, ज्यावेळेस आपण हिली रिजनला, डोंगराळ भागामध्ये जातो, तर काही ठिकाणी आपल्याला माती दिसते, तर काही ठिकाणी खडकाळ भाग दिसतो, तर काही ठिकाणी शेती केलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. त्या पृथ्वीच्या 2/3 भागावरती पाणी आहे. म्हणजे पृथ्वीची जर 3 भाग केली, त्या पृथ्वीला कट केला असं 1, 2 आणि 3 भागामध्ये कट केलं, तर त्याच्यातले 2 भाग हे पाण्याचे आहेत. बरोबर. आणि 1 भाग हे जमिनीचा आहे. समजा पृथ्वीचे असे 3 भाग केले. बरोबर. 1, 2 आणि 3. बरोबर. इथं मध्ये रेष मारली अशी 1, 2 आणि 3. त्याच्यातले 2 भाग, 1 आणि 2 भाग हे पाण्याचे आहेत आणि त्यातला 1 भाग हा जमिनीचा आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे 2/3 हे पाणी आहे आणि 1/3 हे काय? जमीन आहे. बरोबर. समजलं एवढं? नंतर आपल्याला डायग्राम दिलेली आहे व्हेरियस लँडफॉर्म. जमिनीत असलेला हा, पाण्यात असलेला हा जमिनीचा उंचवटा आणि चारी बाजूला याच्या पाणी व्यापलेलं आहे. याला काय बोलतो आपण? बेट, आइसलँड बोलतो आपण त्याला. बरोबर. हा पाण्याच्या शेजारचा भाग, सी शोर, हा किनारा आहे. बरोबर. समुद्र किनारा. बरोबर. नंतर ही नदी आहे. ही नदी वाहत काय करते? समुद्राला मिळते. नंतर इथं प्लॅटू आहे, पठार. तर पठार आहे जमिनीवरचा, डोंगरावरती असणाऱ्या सपाट पृष्ठभागाला प्लॅटू असे म्हणतात. बरोबर. नंतर इथं व्हॅली, दरी तिथं. नंतर माउंटन, नंतर पास, नंतर हिल. माउंटन मोठे पर्वत, नंतर हिल छोटे पर्वत, इथं हिलकॉक. हे सगळे लँडफॉर्म्स आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. डायग्राम समजली? पुढे काय म्हटले? देर आर जंटल माउंटेन स्लोप ॲज वेल ॲज शिअर्स क्लिप्स ऑफ रॉक. ऑल दिस लँड फीचर्स आर पार्ट ऑफ द अर्थ्स लिथोस्फिअर. बरोबर. सगळे पार्ट म्हणजे पर्वत, दर्या, हे कशाचे पार्ट आहेत? लिथोस्फिअर हे शिलावरणाचे पार्ट आहेत. मच ऑफ द अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय वॉटर. द लिथोस्फिअर एक्सटेंड अंडर द वॉटर टू. काय म्हटले? आपण आताच पाहिलं की पृथ्वीचा बराचसा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे आणि काही लिथोस्फिअर म्हणजे जमिनीचा भाग हा पाण्याखाली सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. अबाउट 1/3 ऑफ द सरफेस ऑफ द अर्थ कन्सिस्ट ऑफ लँड. आता सांगितलं आपण 1/3 भाग हे आपल्याकडे जमीन आहे आणि 2/3 भाग हे पाणी आहे. अ व्हास्ट
continuous stretch of land is called as a continent. The land on the earth is divided into 7 continents. जमिनीचे 7 भागांमध्ये विभाजन केलेले आहे, खंडांमध्ये, कॉन्टिनेंट्समध्ये विभाजन केलेले आहे. The land on the earth is divided into the 7 continents. They are Asia, Europe, Africa, North America, South America, Antarctica आणि ऑस्ट्रेलिया. बरोबर, सगळ्यात मोठ्यापासून लहानांपर्यंत असा याचा क्रम आहे. तर आशिया खंड सर्वात मोठा, नंतर युरोप खंड, नंतर आफ्रिका, नंतर नॉर्थ अमेरिका, नंतर साऊथ अमेरिका, नंतर अंटार्क्टिका, शेवटी ऑस्ट्रेलिया. एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट अँड ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट. द इम्पॉर्टंट वर्ड, एशिया इज द लार्जेस्ट कॉन्टिनेंट आणि ऑस्ट्रेलिया इज द स्मॉलेस्ट कॉन्टिनेंट. एशिया सगळ्यात मोठा खंड आहे, तर ऑस्ट्रेलिया सर्वात लहान खंड आहे. द लँड इज नॉट इवन in all places. The unevenness gives different shapes to the land in different places. They are called landform. In the picture above we can see some landform like the plain, hill and mountain. त्यातच पाहिलं आपण लँडफॉर्म कोणकोणते आहेत. पठार, दऱ्या, पर्वत हे लँडफॉर्म पाहिले आहेत आपण. बरोबर. आणि काय म्हटलं आता, 2/3 ऑफ अर्थ सरफेस इज कवर्ड विथ वॉटर. 2/3 हा पाण्याचा भाग, पृथ्वीचा 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. पृथ्वीचे 2/3 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. मोस्ट ऑफ दिस वॉटर इन द ओशन्स. पण पाण्याचा बहुतेक भाग हा समुद्रामध्ये आहे आणि तो समुद्रातील पाण्याचा भाग हा सॉल्टी आहे, म्हणजे खारट आहे. देर आर 5 ओशन्स, नेमली अटलांटिक, नंतर पॅसिफिक, नंतर आर्टिक, नंतर साऊदर्न ओशन, नंतर इंडियन ओशन. मोठ्यापासून लहानांपर्यंत असं याचं विभाजन केलेलं आहे. अटलांटिक मोठा, नंतर पॅसिफिक, नंतर आर्टिक, नंतर साऊदर्न ओशन, दक्षिण साऊदर्न ओशन, नंतर इंडियन ओशन. द लँड अलॉंग द मार्जिन ऑफ अन ओशन इज कॉल्ड ॲज अ कोस्टल रिजन. समुद्राच्या जवळचा किनाऱ्याचा भाग त्याला आपण कोस्टल रिजन असं म्हणतो. द वॉटर बॉडीज ऑफ डिफरंट शेप्स अँड साइज आर फॉर्म अलॉंग द कोस्ट ऑफ. सम एक्झाम्पल आर सी बे, स्ट्रेट, गल्फ, क्रीक एक्सेट्रा. दिस वॉटर बॉडीज आर पार्ट ऑफ द ओशन. सी बे, स्ट्रेट, गल्फ आणि क्रीक समुद्राच्या किनारी हे तयार होणारे ग्रुपे आहेत. कोणते? सी बे, स्ट्रेट, गल्फ आणि क्रीक. surface water. There are many streams of water flowing on over the land. This water is not salty but fresh. This stream of water may be rills, brook, stream or rivers. Rills are the smallest and rivers the biggest. ओढे, नद्या, नाल्या, जमिनीवरचे गोड्या पाण्याचे, फ्रेश वॉटरचे सप्लायर आहेत. त्याच्यामध्ये नदी सर्वात मोठी, तर ओढा वगैरे सर्वात छोटे असलेला आपल्याला पाहायला मिळतं. रिल्स, ब्रूक, स्ट्रीम्स जॉईन इच अदर टू फॉर्म ए रिव्हर. रिल्स, ब्रूक, स्ट्रीम यांचं मिळून काय होतं, तर नदी तयार होत असते, रिव्हर तयार होत असते. तर कॉन्टिनेंट दिलेले आहेत जगाचे 7 खंड दिलेले आहेत आणि ओशन्स पण दिलेले आहेत. पहिला कोणता? आशिया, सगळ्यात मोठा आशिया, नंतर युरोप, नंतर आफ्रिका, नंतर नॉर्थ अमेरिका, नंतर साऊथ अमेरिका, नंतर अंटार्क्टिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, नंतर अंटार्क्टिका, नंतर ऑस्ट्रेलिया. नंतर आपल्याला दिलेले आहेत की अटलांटिक ओशन, नंतर पॅसिफिक ओशन, नंतर साऊदर्न ओशन, ते इंडियन ओशन, आर्टिक ओशन, सगळे ओशन्स दिलेले आहेत. समुद्र, महासागर. The bigger river are called tributaries.
In some places, a river cascades down a sudden drop. This forms a waterfall. All rivers eventually flow into the ocean. मोठ्या मोठ्या नदीला आपण ट्रायब्युटरीज असं म्हटलं जातं. कधी कधी नद्या या एकदम डोंगरावरून ते खाली पडत असतात आणि धबधबे तयार होत असतात. पावसाळ्यात आपण मोठमोठ्या डोंगरावरून खाली पडणारे धबधबे पाहत असतो. तशाच प्रकारे नदी वाहता वाहता डोंगरदऱ्यामधून एकदम खाली पडते, तेव्हा वॉटरफॉल निर्माण होतो किंवा धबधबा तयार होतो. ऑल रिव्हर्स इव्हेंच्युअली फ्लो इन टू द ओशन. आणि सगळ्या नद्या या समुद्राला मिळतात. नंतर लेक्स, तलाव, इथे येऊ आपण. अ वॉटर बॉडी फॉर्म बाय द कलेक्टिंग नॅचरली इन अ लो लाइंग एरिया ऑफ अ लँड इज कॉल्ड ॲज अ लेक. काय म्हटले? वॉटर बॉडी फॉर्म बाय water collecting naturally in a low lying area of land is called as a lake. नॅचरली कलेक्टिंग तळ, पावसाचं पाणी साठून तळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याची डेफिनेशन इथे दिली आहे. अ वॉटर बॉडी फॉर्म बाय वॉटर कलेक्टिंग नॅचरली इन लो लाइंग एरिया ऑफ द लँड इज कॉल्ड एज लेक. डेफिनेशन लक्षात ठेवा. Water in the form of ice. Water particles in the cloud freeze and in cold region they come down in the form of a snow. When layers of snow pile up on the ground, they form ice. When such a layers of ice piles up in a low-lying area, they become enormous in size. The huge mass slips down a slope at very slow speed. This is called as a glacier. There are also huge blocks of ice floating in the sea. They are called iceberg. आपण थंड हवेच्या ठिकाणी किंवा जम्मू काश्मीरमध्ये पाहिले असेल की तिथं बर्फ साठलेला असतो. तिथं बर्फ पडतो, त्या ठिकाणी बर्फ साठत असतो, बरोबर. कधी काय होतं, हा बर्फ लो लाइंग एरियामध्ये साठतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बर्फ साठून तो घसरत टेकडीवरून खाली येताना दिसायला भेटतो. आणि हा ह्यूज स्लिप झालेला असतो त्या बर्फाचा, त्याला आपण काय बोलतो, ग्लॅशियर असं म्हणतो. म्हणजे हळूहळू तो बर्फ घसरत असतो, बरोबर. त्याला आपण ग्लॅशियर असं म्हणतो. बर्फ साठून हळूहळू पर्वतावरून टेकडावरून घसरत असतो, ग्लॅशियर. The huge mass slip down at a slope at very slow speed. This is called as a glacier. There are also huge block of ice floating in the sea. They are called iceberg. कधी कधी मोठे बर्फाचे तुकडे हे समुद्रामध्ये तरंगताना दिसतात, त्याला आपण आइसबर्ग्स असं म्हणतो. There are also huge block of ice floating in the sea. They are called iceberg. नंतर ग्राउंड वॉटरमध्ये काय इन ॲडिशन, दे आर लॉट ऑफ वॉटर स्टोअर इन द अंडरग्राउंड लेअर. म्हणजे बोरवेल, नंतर विहिरीचं पाणी, नंतर तळी, हे पाण्याचे दुसरे स्रोत आहेत. नंतर ॲटमॉस्फिअर, बरोबर. The envelope of earth around the earth is called as atmosphere. पृथ्वीभोवती ॲटमॉस्फिअर आहे, बरोबर, वातावरण आहे, वातावरणाचं पागरूट आहे. As we go higher from the surface of earth, the air in the atmosphere become rare. The air consists of mixture of gases, namely nitrogen, oxygen, water vapor and carbon dioxide. There are some other gases too in the air, very small quantities. काय म्हटले, पृथ्वीला वातावरण आहे. जसं आपण पृथ्वीच्या जमिनीपासून वरती जातो तसं हवा विरळ होत जाते. आणि हवेमध्ये कोणकोणते कंटेंट असतात, कोणते गॅसेस असतात, तर नायट्रोजन,
ऑक्सिजन, वॉटर वेपर आणि कार्बन डायऑक्साईड. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. कोणकोणते असतात? नायट्रोजन, ऑक्सिजन, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. देअर आर सम अदर गॅसेस टू इन एअर. दे आर इन स्मॉल क्वांटिटी. दुसरे पण गॅसेस आहेत पण ते कमी प्रमाणात आहेत. द लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर आर नेम ॲज अ ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, आयनोस्फिअर, एक्झोस्फिअर. The layer that extends from the Earth's surface to a height of about 13 km is called as a troposphere. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून म्हणजे जमिनीपासून 13 किलोमीटर पासून जे लेयर तयार झालेलं आहे त्याला आपण ट्रोपोस्फिअर, म्हणजे जमिनीवरून 13 किलोमीटर वरपर्यंत जो वातावरणाचा लेयर तयार झालेला आहे आपण त्याला ट्रोपोस्फिअर बोलतो. बरोबर. आणि ह्या ट्रोपोस्फिअर्समध्ये कंडिशन म्हणजे हवा वगैरे नेहमी चेंज होत राहते. दे आर अफेक्ट द लिव्हिंग वर्ल्ड टू अ ग्रेट एक्सटेंट. या ट्रोपोस्फिअरमध्ये विमानं, पॅराशूट आपल्याला उडताना पाहायला मिळतं. म्हणजे अर्थ सरफेसपासून 13 किलोमीटरपर्यंत हा ट्रोपोस्फिअरचा पहिला लेअर आपल्याला पाहायला मिळतो. बरोबर. ट्रोपोस्फिअर. The surface of the earth gets heated due to the heat it receives from the sun. Hence, the air nearest the surface is the hottest. As we go higher in the atmosphere, it becomes cooler. बरोबर. पृथ्वीवर सूर्यापासून येणाऱ्या किरणांमुळे पृथ्वीच्या लगतचा हा ट्रोपोस्फिअर पर्यंतचा भाग हा तापला जातो. म्हणून ह्या भागापर्यंत बरेचसे प्रमाणात गरमी असते. याच्या पुढे गेल्यानंतर वातावरण हळूहळू थंड 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 होत जाताना आपल्याला पाहायला मिळतं. As we go higher in the troposphere, it becomes cooler, cooler, cooler. बरोबर. ट्रोपोस्फिअरच्या वरवरच्या भागामध्ये गेलं वातावरण थंड थंड होत जातं. ऑलमोस्ट ऑल द वॉटर वेपर्स इन द ॲटमॉस्फिअर इज कंटेन इन द ट्रोपोस्फिअर. वॉटर वेपर हे शक्यतो ट्रोपोस्फिअर मध्ये असतात. त्याच्यामुळं पृथ्वीवरचे ऋतुचक्र या ट्रोपोस्फिअरवर पाऊस वगैरे पडणे आपल्याला पाहायला मिळतं. इट इज फॉर्मेशन ऑफ क्लाउड, रेन, फॉग, विंड्स अँड स्टॉर्म टेक प्लेस इन द ट्रोपोस्फिअर. हा ट्रोपोस्फिअर महत्त्वाचा पार्ट आहे. इथं पाऊस, इथं धुके, नंतर वादळ या ट्रोपोस्फिअरमध्येच आपल्याला पाहायला मिळतं. द एअर ऑन द हाय माउंटन इज रॅदर रेअर दॅन द एअर नियर द surface. Aeroplane fly in the higher part of the troposphere. There are the air is very rare. Therefore, arrangements have to be made to ensure that passengers get enough air from breathing beyond the troposphere. या ट्रोपोस्फिअरमध्ये विमानं वगैरे उडताना आपल्याला पाहायला मिळतात. तिथं हवा विरळ असते त्यामुळं विमानामध्ये पॅसेंजरला, प्रवाशांना श्वासोच्छवासाची ब्रिदिंगची काही तकलीफ होऊ नये म्हणून अरेंजमेंट केलेली असते. बियॉन्ड द ट्रोपोस्फिअर अप टू द 50 किलोमीटर द अर्थ लेअर कॉल्ड ॲज अ ट्रोपोस्फिअर. नंतर या ट्रोपोस्फिअरपासून स्ट्रॅटोस्फिअरपर्यंत 50 किलोमीटरचा भाग याला आपण स्ट्रॅटोस्फिअर असं म्हटलं आणि याच्यातच ओझोन लेअर आपल्याला दिसतो. In the lower part of the stratosphere, there is a layer of gas called as ozone. Ultraviolet rays coming from the sun are harmful for living things, but the ozone layer absorbs them and protects the living world from those rays. या स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअरच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं ओझोन लेअर. ट्रोपोस्फिअरच्या थोडंसं वरती हा जे UV लाईट आहेत, अल्ट्राव्हायलेट लाईट्स फ्रॉम द सन आर ऑब्सॉर्ब फ्रॉम द ओझोन लेअर विच इज व्हेरी इसेन्शियल फॉर ह्युमन बीइंग्स बिकॉज UV rays will damage all the human beings and other living things from on the earth. That's why ozone layer is very important to ह्युमन वेलबिंग. बरोबर. ट्रोपोस्फिअरच्या वर असलेला ओझोन लेअर
आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. दोन प्रश्न इथे दिलेले आहेत. इन विच लेअर ऑफ द ॲटमॉस्फिअर डू वी सी इन द रेनबो. आपण काय पाहिलं, पाऊस वगैरे कशा कोणत्या स्पेअरमध्ये पडत असतो, तर ट्रोपोस्फिअरमध्ये पडत असतो. मग रेनबो सुद्धा आपल्याला ट्रोपोस्फिअरमध्ये दिसेल. बरोबर. माउंटेनर्स जे पहाड चढत असतात किंवा पर्वत चढत असतात, ते खूप उंचावरती गेल्यावर ऑक्सिजन कॅरी करतात श्वासोच्छवासाची. ते का बरं असेल? कारण आपण आता शिकलो की जसं जसं आपण ट्रोपोस्फिअरमध्ये वर वर वरती जाऊ तसं हवा काय होते, विरळ विरळ होत जाते. म्हणजे ऑक्सिजन घ्यायला प्रॉब्लेम होऊ शकतो, म्हणून ते ऑक्सिजन कॅरी करतात. काय निवड आले, कंडेन्सेशन. कंडेन्सेशन म्हणजे द प्रोसेस ऑफ वेपर टर्निंग इंटू द वॉटर ऑन कुलिंग. बरोबर. कंडेन्सेशन म्हणजे कसं तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण पाणी गरम करतो चुलीवरती किंवा गॅसवरती, जेव्हा ते पाणी उकळ केल्यावरती नंतर त्याच्यावर जर आपण एखादं झाकण ठेवलं, बरोबर, झाकण ठेवल्यानंतर काय होतं, तर ते वाफ थंड होते. आणि ज्यावेळेस आपण 15-20 मिनिटांनी ज्यावेळेस ताट आपण पाहायला मिळतो, तर ते वॉटर ड्रॉपलेट म्हणजे दवबिंदू, जे पाण्याचे छोटे छोटे बिंदू असतात त्या त्या झाकणावरती असलेले पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने या कंडेन्सेशनचा पार्ट आहे. द प्रोसेस ऑफ वेपर टर्निंग इनटू वॉटर ऑन कुलिंग. ज्यावेळेस आपण गरम पाणी तापवतो त्याच्यामध्ये ती वाफ झाकण लागल्यामुळे अडवली जाते आणि ती थंड होते आणि परत त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, तर पाण्यामध्ये होतं. इथं वॉटर सायकल दिलेली आहे. काय होतं, पाण्याची वाफ होते. वाफ झाल्यानंतर त्याचं ढगामध्ये रूपांतर होतं. नंतर परत पाऊस पडतो आणि परत तेच पाणी जमिनीवर येत असतं. ही वॉटर सायकल लक्षात ठेवा. पाऊस कसा पडतो हे आता आपण पाहणार आहोत. हाऊ डज इट रेन. वॉटर ऑन द अर्थ इव्हॉपरेट्स कंटिन्युअसली due to the heat of the sun. Water that has prolonged into the soil also evaporates due to the heat and enters to the atmosphere. A water vapor is lighter than air. It rises up into the atmosphere. As it goes higher, it cools and condenses, forming very fine droplets of water. These droplets are so small and light that they float in the atmosphere, forming cloud. These small droplets join together and form bigger droplets which are heavy. They cannot float. Such droplets of water fall down on the earth and form the rain. The rainwater flows in rivers, streams, and goes finally into the sea. Ice is the snow-covered region also melts due to the heat of the sun to finally flow into the river. The process of evaporation, condensation, and rainfall continuous cycle is known as a water cycle. काय वॉटर सायकल हे समजून घ्या. काय म्हटले, परत एकदा पाहू. जमिनीवरचं आणि जमिनीतल्या आतलं पण खायचं पाणी ह्या सूर्याच्या प्रचंड हीटमुळे काय होतं, त्याची ती इव्हॅपरेट होतो, म्हणजे त्याची वाफ होते. आणि ही वाफ होते आणि ही वाफ हलकी असल्यामुळे ही वातावरणामध्ये वर 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 जाते. आणि नंतर कंडेन्सेशन प्रोसेसमध्ये ह्या वाफेचं छोट्या छोट्या वॉटर ड्रॉपलेटमध्ये पाण्याच्या
थेंबामध्ये रूपांतर होतं आणि हे थेंब खूप हलके असतात. नंतर गार वारा हवेने याच्यामुळे ते वॉटर ड्रॉपलेट एकमेकांना चिकटतात आणि ते काय होतात, हेवी होतात, जड होतात आणि ते पावसाच्या रूपामध्ये खाली येतं आणि हे पावसाचं पाणी नदी नाल्या ओढेमध्ये वाहत वाहत जाऊन परत समुद्राला येतं. हे असं वॉटर चक्र आहे, लक्षात ठेवा. Make as long a list as you can of the living things in the lithosphere, hydrosphere, म्हणजे जलावरण, शिलावरण आणि वातावरणामध्ये राहणाऱ्या प्राण्यांची यादी करायला लावलेली आहे. हे कळलं असेल. हाऊ डज इट रेन, सगळ्यांना कळलं असेल, बरोबर. देर आर innumerable kinds of living things on the earth. The various regions of the earth differs in many ways. Some regions are always covered with ice, while others have a hot climate. There are mountains in some places and plains in some other. Some places have a lot of rainfall, while others are dry and deserts. There are salty sea and ocean and also freshwater lake. The ocean is shallow near coast, but away from the coastline, the ocean can be several kilometers deep. समुद्र पाहिलं तर आपल्याला किनाऱ्याला तो उथळ दिसतो, पण जसं आत जातो तसं दिसतो तो डीप म्हणजे खोलवर गेलेला पाहायला मिळतो. नंतर काय एवढा महत्त्वाचा टॉपिक नाही, हा एवढा महत्त्वाचा पॉईंट नव्हता. नंतर पुढे जाऊ आपण. वी सी ग्रेट व्हरायटी इन द लिव्हिंग थिंग्स दॅट इनहॅबिट दिस डिफरंट रिजन, बरोबर. हा आपण जर पाहिलं ऑस्ट्रेलियामध्ये कांगारू भेटतील आपल्याकडं त्यांना, कारण गवताळ पूर्ण त्या ठिकाणी जास्त आहे. त्या ठिकाणी आपल्याला कांगारू वगैरे भेटतील. म्हणजे प्रत्येक खंडामध्ये वेगवेगळे प्राणी त्या हॅबिटला म्हणजे त्या नैसर्गिक वातावरणाला जुळवून घेण्यासाठी तिथे राहिलेला आपल्याला पाहायला मिळतात. द पोलार बिअर इज सीन ओनली इन द स्नोबोर्न पोलार रिजन. पांढरे अस्वल आपल्याला कुठे भेटतं, पोलार रिजनला, अंटार्क्टिका वगैरे रिजनला पाहायला मिळतं. झेब्राज आर फाउंड इन आफ्रिका अँड कँगारूज आर फाउंड इन ऑस्ट्रेलिया, बरोबर. झेब्रा कुठे भेटतं तर आफ्रिकेमध्ये, कांगारू कुठे भेटतं ऑस्ट्रेलियामध्ये. दिस ॲनिमल आर नॉट फाउंड इन एनी अदर रिजन. एलिफंट अँड लायन्स आर फाउंड इन रिजन ऑफ हॉट क्लायमेट. हत्ती आणि शिंग, हत्ती आणि सिंह आपल्याला भारतासारख्या रिजनमध्ये जिथं हॉट क्लायमेट आहे म्हणजे उष्णता जास्त आहे त्या ठिकाणी पाहायला मिळतात. प्लांट्स इन ऑल ऑफ दिस डिफरंट रिजन ऑल्सो शो ग्रेट व्हरायटी. दिस व्हरायटी इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ दोज डिफरंट रिजन. काही वनस्पती सुद्धा त्याच पर्टिक्युलर रिजनमध्ये त्याच भागामध्ये पाहायला मिळतात, दुसऱ्या भागामध्ये दिसत नाही. मेनी ऑफ डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स, ॲनिमल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम आर फाउंड everywhere on the earth, on land, in water, in air. Living thing exists in lithosphere, hydrosphere. पण काही प्राणी सगळीकडे पाहायला मिळतात, बॅक्टेरिया वगैरे. all animals, plant, microorganisms are dependent on one another. They are also dependent on spheres of earth. The biosphere is where they take birth, live and die. बायोस्फिअरमध्ये ते जन्म घेतात, जगतात आणि मरतात, सगळे कोण ऑर्गॅनिझम असतात ते, बरोबर. तर आपण काय शिकलो. द अर्थ क्रस्ट अँड स्मॉल हार्ड पोर्शन ऑफ द लेअर अंडर इज कॉल्ड ॲज अ लिथोस्फिअर. काय म्हटलं, अर्थ क्रस्ट अँड स्मॉल अँड हार्ड पोर्शन ऑफ द लेअर अंडर इट इज कॉल्ड लिथोस्फिअर, शिलावरण. अबाउट 1/3 ऑफ अर्थ सरफेस इज ऑक्युपाइड बाय लँड, व्हाईल अबाउट 2/3 ऑफ is covered with water. आपण पाहिले आता मागाशी. surface of water, ice on the land, ground water and the water vapor present in the air together from the hydrosphere. हे पण पाहिले. The envelope of air around the earth is called as atmosphere. The water cycle on the earth goes on continuously. हे पण पाहिले आपण. The ozone gas in the stratosphere absorb the harmful ultraviolet rays coming from the sun and protect the living things from them. Living things occupy part of the lithosphere, hydrosphere as well as the atmosphere. Living things and all part of the occupy are together called biosphere. Let's stop
पण बराचसा भाग कव्हर केलेला आहे.